हे काय करून आली आहेस? हा, जिथून करून आली ना तिथे निघायचं परत. चल निघ. काय ते झिपरे कापलेत? हा, कसं ते माकडावानी तोंड दिसतंय बघा जरा. पण तुला सांगितलं कोणी एवढे बारीक केस करायला? हा, मैत्रिणींनी सांगितलं. तिने गु खाल्ला तर तू पण गु खा, तिने विहिरीत उडी मारली तर तू पण मार. मला काय बोलली? आई एवढेच केस कापेल, एवढे? हा, आणि एवढे कापून आली, एवढे कापून आली. हा, नालायक साली. आता काय केसांचा वाटोळा झाला, आता बुचुडा तरी येईल का? बुचुडा तरी येईल. आता कुठे गेलो ना लग्ना बिग्नाला तर कोणी भुंडी भुंडी बोललं तर मला नाही सांगायचं. हा, थोबडा वाकडा नाही करायचा. आता सगळे भुंडीच बोलणार आहे तुला. तू मला खरंच सांग, तुला खरंच हे केस चांगले वाटतायत? हा, माकड, निव्वळ माकड दिसतेस तू. हा, ही फॅशन आहे आजकालची. कर्म माझी अशी फॅशन आहे. किती पैसे घेतले? 550. 550 रुपयामध्ये हा कट मारून आली आहेस तू. हा, त्यापेक्षा आपल्या दिदीनी पार्लर केलंय, तिने कापून दिला असता, एक कट कापून दिला असता, तिने यू कट कापला असता. हा, तिला 1000 वेळा सांगितलंय मी. एकदा तू पार्लरला गेली, पार्लरची कैची लागली, केसांचा वाटूळ, सत्यानाश. आता काय वाढणार नाही हिचे केस, काय वाढणार नाही आता. पण आपली आई बोलते आपली आई पागल. हा, पागल आहे. असे एवढे तिचे सोन्यासारखे केस होते, सोन्यासारखे, असे एवढे लांबच्या लांब. हा, सगळे मला विचारायचे ताई काय लावते हिच्या केसांना? हा, गु लावते, गु लावते तिच्या केसांना. वाटोळा करून आली आणि काय लावते? आणि हे पुढे 4 झिपरे जे सोडले, हे काय? ही काय फॅशन आहे? बँक्स आहे हे? काय बँक्स बिंक्स काय असतं हे? हा, भिक्कार चाळा म्हणतात त्याला, भिक्कार चाळा. पैशाचा वाटोळा कसा करायचा यांना सांगा. हा,